का तुम्ही? या पुढे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः नमन करते आणि मराठी माणसाचा विचार, मराठी माणसाची साथ यासाठीच आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाशी जोडत आहोत। आमची मुळातच नाळ या पक्षाशी जोडली गेलेली होती आणि म्हणूनच आज पुन्हा आम्ही एकदा त्यांचे हात भक्कम करण्यासाठी आणि महाराष्ट्र बळकट करण्यासाठी आम्ही आज या पक्षात प्रवेश केलेला आहे। धन्यवाद। आज मला खऱ्या अर्थाने म्हणजे जे 50शीतले जे आमचे तरुण आहेत आणि ज्यांच्या विचाराने आज आम्ही वाढलेलो आहे, आज त्याच मातोश्रीवर येण्यासाठी जो आज मला सार्थ अभिमान वाटतोय, म्हणून आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि पूर्णपणे मी आज शेवटपर्यंत या पक्षासाठी काम करत राहणार आहे। जय महाराष्ट्र। काही नावं बाकी आहेत, वाचा वाचा। सत्यम खोले आणि हर्षल चव्हाणके यांचा सुद्धा युवा सेनेत प्रवेश झालेला आहे। धन्यवाद। सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे। एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात। आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध। आता नरकासूर कोण ते वेगळा सांगण्याची गरज नाही, तो वध, त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात। आता हा प्रवाह सुरू झालेला आहे। आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आहे आणि आता या चोराला हद्दपार करण्यासाठी ताई आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत, कारण कोणालाच हुकुमशाही नकोय। आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे? महाराष्ट्र नेहमी लढणार आहे। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात। मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काही खोके बिके काही मिळाले का? काही धाक दपटशा? तुमच्या मागे कोणती एजन्सी? काय नाही, कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं, याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे। मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका, हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय। बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही। तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी, नाशिकमध्ये पुन्हा येईन, तेव्हा मला मी नाशिकमध्ये पुन्हा येईन, त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल आणि तो भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला निरोगी उदंड दीर्घ आरोग्य देवो हीच प्रार्थना करतो। सगळ्यांचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाकी नाशिकच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। यावेळी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे बोलत होते। मतचोरी करणाऱ्यांची
चोरासकट पकडले. नरकासूर कोण हे वेगळं सांगायची गरज नाही असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.